नमस्कार. मागच्या वेळेला आपण बघितलं की भारतातील जी काही नैसर्गिक साधन सामग्री होती त्याचा उपयोग आपण कसा करायचा, बरोबर, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, कशा पद्धतीने करावं लागेल, जे काही पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही ठरवलं गेलं, त्याच्यानंतर जे काही नीती आयोगामध्ये ठरवलं गेलं, त्यानुसार आपण सगळं बघितलं की भारतातील जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे त्याचा वापर आपण कशा पद्धतीने केला. आज आपण बघूया की जे काही आधारभूत संरचना आहे भारतामध्ये, त्या आधारभूत संरचनेवर कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने आपण आपला आर्थिक विकास करू शकू, हे सगळ्यात महत्वाचं आहे, बरोबर. आता मग आर्थिक विकास म्हणजे आर्थिक किंवा राजकीय किंवा नैसर्गिक आणि मानवीय विकास याचं काय आहे ते एकत्रीकरण आहे ना, बरोबर आहे ना. जेव्हा आपण आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा करतो किंवा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये आर्थिक पण असतं, राजकीय पण असतं, नैसर्गिक पण असतं आणि मानवी विकास याचं काय आहे ते एकत्रीकरण आहे. म्हणजे मानवाचा विकास हाच खरा म्हणजे आर्थिक विकास आहे. मग आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जी काही आर्थिक विकासासाठी आधारभूत संरचना तयार करावी लागते ती कशी असते, अनिवार्य असते, है ना. घर बांधल्यानंतर नुसतं आपण घरच हे नाही करणार तर घराची आपण सजावट सुद्धा करावी लागेल, बरोबर आहे ना. म्हणजेच काय झालं की आर्थिक विकास करत असताना त्या आर्थिकेतरमध्ये जे काही राजकीय, नैसर्गिक आणि मानवीय विकास याचं एकत्रीकरण करून आपण काय करू शकतो, त्याची संरचना करू शकतो, आधारभूत संरचना करू शकतो. मग याचा नेमका उपयोग कोणाला होणार, म्हणजेच काय झालं की आर्थिक विकास म्हणजे उद्योग, कृषी व सेवा या सगळ्या क्षेत्रांचा विकास होय. मी काय म्हणतो म्हणजे जेव्हा आपण ज्या काही आधारभूत संरचनेचा जेव्हा आपण उपयोग करतो आहे आणि आर्थिक विकास घडवून आणतो आहे तेव्हा उद्योग, कृषी व सेवा यांचा विकास आपण करतो आहे. या तिन्ही क्षेत्रासाठी ज्या काही विकासासाठी जी काही भांडवल लागेल, जी काही आपण गुंतवणूक करू किंवा जी काही बचत करू किंवा जे काही तंत्रज्ञान करू त्याच्या आधारावर जे काही आर्थिक घटकासोबत राजकीय, सामाजिक आणि मानवीय गुण याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता भासेल. म्हणजे एकंदरीत काय झालं की आर्थिक विकासामध्ये जे काही आधारभूत संरचना जी असेल, जेणेकरून ज्यामध्ये आपण काय इम्प्रूव्ह करतोय, उद्योग, कृषी आणि सेवा या क्षेत्राचा काय करतोय, विकास करतोय किंवा विकासाचं क्षेत्र आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे, तेव्हा याच्यासाठी काय काय लागणार, आपल्याला भांडवल लागेल, गुंतवणूक लागेल, बचत लागेल, तंत्रज्ञान लागेल आणि यासोबतच आपल्याला काय लागेल, राजकीय लागेल, सामाजिक आणि मानवीय गुण याची सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता भासेल. म्हणूनच आर्थिक विकासासाठी केवळ आर्थिक आधारभूत घटक पूर्वावश्यक अटी नसून त्याचप्रमाणे राजकीय, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आवश्यकता सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरते. प्रोफेसर केन क्रॉस यांचं असं म्हणणं आहे की विकास हा केवळ विपुल मुद्रामात्राशी संबंधित आहे असे नसून ती एक नितांत आर्थिक घटना आहे आणि आर्थिक विकासाच्या अंतर्गत सामाजिक व्यवहार, कायदे, सुव्यवस्था स्थापना, व्यापाराशी संबंधित होणाऱ्या देवाणघेवाण आणि त्याच्या व्यवहाराशी आचारशीलता, कुटुंबाशी येणारा संबंध, साक्षरता, यंत्र वापरण्याचे ज्ञान इत्यादी बाबी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट करतात. मी पुन्हा तुम्हाला एकदा प्रोफेसर केन क्रॉसची डेफिनेशन सांगतो की यांचं काय मत आहे की आधारभूत संरचना विकास हा केवळ किंवा आर्थिक विकास किंवा विकास आपण असं म्हणूया की कोणत्याही गोष्टीचा विकास हा विकास केवळ विपुल मुद्रामात्राशी संबंधित आहे असे नसून ती एक नितांत आर्थिक घटना आहे आणि आर्थिक विकासाच्या आंतरिक सामाजिक व्यवहार, कायदे, सुव्यवस्था स्थापना, व्यापाराशी संबंधित होणाऱ्या देवाणघेवाण किंवा देण्याघेण्याच्या व्यवहाराशी आचारसंहिता, ज्याला आपण आचारशीलता असं म्हणतो, कुटुंबाशी येणारा संबंध, साक्षरता, यंत्र आणि वापरण्याचे ज्ञान इत्यादी बाबी सुद्धा खूप महत्वाच्या येतात. मग आर्थिक विकासासाठी जी काही आवश्यक परिस्थिती जी काही आहे ती आवश्यक परिस्थिती कुठली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा अंतर्गत आधार. आता अंतर्गत आधार म्हणजे आपण नेमकं काय म्हणू की समजा जर का विकासाचा दर जर लोकांच्या मनातच नसेल तर तो होऊ शकणार नाही, है ना. विदेशी आर्थिक मदतीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण किती दिवसापर्यंत जगणार, बरोबर आहे ना. आणि जे काही विकासाचा उद्देश असेल ते विकासाचा उद्देशच नष्ट होऊन जाईल. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या देशामधील जो काही समाज असेल, जी काही राजकीय घटना असेल, जी काही आर्थिक परिस्थिती असेल, हे सगळ्या गोष्टी मिळून त्याला आधार द्यावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे लोक आहेत त्यांना स्वतःला त्याच्यामध्ये सहभाग करून घ्यावा लागेल. प्रोफेसर केन क्रॉस म्हणतात की
जर का विदेशी आर्थिक मदत कितीही मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतली, पण जर का तिथल्या लोकांचा समजा विकास करण्याचा उद्देशच नसेल तर ते होणार नाही. त्याचप्रमाणे पीए थरल असे म्हणतात की अशा प्रकारची मदत म्हणजे एक प्रकारचे अल्प विकसित देशात नागरिकांना लाच देण्यासारखे आहे. म्हणजे आपण एखाद्या प्रकारची लाच देतो ना, त्याप्रमाणेचं हे आहे असं म्हणतात. यामुळे काय होणार की जलद आर्थिक विकास आपण करू शकणार नाही. म्हणून विकासाच्या शक्तीचे जे काही पाडेमुळे जे आहेत ती देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रुजलेली असली पाहिजेत. म्हणजे बेसिक लेवल्स पासून तर हाय लेवल पर्यंत आपण जी काही पाडेमुळे आहेत ती त्याचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. म्हणजे एकंदरीत काय झालं की आर्थिक विकासासाठी जी काही आवश्यक परिस्थिती जी काही आपल्याला निर्माण करायची आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अंतर्गत आधाराच्या आधारावर ठेवावी लागेल. मग दुसरी काय अट आहे की बाजारपेठेतील अपूर्णता दूर करणे. आता बाजारपेठेतील अपूर्णता म्हणजे काय नेमकं, आणि मागणी व पुरवठा यामध्ये असंतुलन जर का निर्माण झालं तर आर्थिक विकासाद्वारे लोकांचं जे काही राहणीमान उंचावेल ती मागणीची वाढ होणे है ना, असं होईल. म्हणजे एकंदरीत काय झालं की मनुष्याचं समजा राहणीमान समजा उंचावलं तर निश्चितच काय होईल, मागणी तुमची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, पैशाची उलाढाल बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढीला खूप चालना मिळून पुरवठ्यामध्ये सुद्धा काय होईल, वाढ होईल. म्हणजे तुमचा मागणी वाढला म्हणजे त्यासोबत सोबत तुमचा पुरवठा सुद्धा वाढेल. त्यामुळे प्रादेशिकामध्ये पर्टिक्युलर विकास आणि विस्तार यात अडथळे येणार नाहीत. आणि ही अपूर्णता दूर करण्यासाठी सामाजिक आर्थिक संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करणे आणि अधिक उच्च दर्जाच्या संस्थांची निर्मिती करणे हे आवश्यक असते. आता TW शूल्स असे म्हणतात बाजारपेठेतील अपूर्णता दूर करण्यासाठी की अल्पविकसित देशांमध्ये जे काही महत्त्वपूर्ण असा आर्थिक विकास साधण्यासाठी 3 गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. बरोबर. आता ते 3 गोष्टी कोणत्या कोणत्या, तर एक तर वस्तूचं उत्पादन वाढविण्याकरिता जी काही वस्तू आहे, ज्या काही वस्तूचं तुम्ही उत्पादन करत आहात त्याच्यामध्ये नेमकी वाढ करू. आता वाढ कशी होणार, जेव्हा मागणी वाढेल तेव्हा त्याची वाढ होईल है ना. म्हणजे एकंदरीत काय झालं की बाजारपेठेमध्ये तुम्हाला मागणी क्रिएट करावं लागेल आणि ज्याप्रमाणे मागणी होईल त्याप्रमाणे तुमचा पुरवठा होईल आणि पुरवठा झाला की नक्कीच तुमचं वस्तूचं उत्पादन वाढविण्याकरता काय होईल, मदत होईल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की श्रमिकाच्या गुणवत्तेमध्ये सुधार करण्याकरिता सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ना. म्हणजे एकंदरीत काय की ज्या मशीन्सवर किंवा यंत्रावर जे काही कामगार काम करत आहेत त्यांची सुद्धा गुणवत्ता आपल्याला वाढवावी लागेल. म्हणजे जेणेकरून उच्च प्रतीचा माल ते श्रमिक उत्पादित करू शकतील. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की उत्पादन कलांचा दर्जा वाढवण्यासाठी जी काही उत्पादक कला आहे त्या कलेमध्ये सुद्धा त्याचा दर्जा वाढवावा लागेल. म्हणजे क्वालिटी कंट्रोल्स असेल, क्वांटिटी पण असेल आणि त्याच्या सोबत तो जो काही दर्जा असेल तो दर्जा सुद्धा आपल्याला म्हणजे गुड क्वालिटी म्हणून आपण ज्याला आपण म्हणतो तो दर्जा सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावा लागेल. म्हणून म्हणतात जसे की TW शूल्स यांच्या मते आपण जे म्हणतो की वस्तूचं उत्पादन वाढवावे लागेल, श्रमिकाच्या गुणवत्तेमध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल आणि उत्पादनाचा कलांचा दर्जा सुद्धा वाढवावी लागेल. या तिन्ही गोष्टी बाजारपेठेतील अपूर्णता दूर करण्यासाठी होईल आणि हीच खरी आर्थिक विकासाकरता आवश्यक परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की संरचनात्मक परिवर्तने कशी राहतील, ज्याला आपण स्ट्रक्चरल चेंजेस ज्याला आपण म्हणू. आता अर्थव्यवस्थेमध्ये जी काही संरचनात्मक परिवर्तन घडवून आणली आहेत ती आर्थिक विकासाच्या तिसरी पूर्वावश्यकाची अट आहे. बरोबर. म्हणजे संरचनात्मक परिवर्तन म्हणजे कृषी प्रधान अर्थव्यवस्थेत औद्योगिक अर्थव्यवस्था काय करणार, प्रवृत्त करणार किंवा परिवर्तन होणार. म्हणजे जे काही कृषी क्षेत्रामध्ये जी काही वस्तूचं उत्पादन झालं ते वस्तूचं उत्पादन औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये त्याला परिवर्तन करायचं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं राहील. मग त्याच्यामध्ये काय होणार की तुमच्या समाजाची प्रवृत्ती कशी राहील व प्रेरणा कशी राहील याच्यात सुद्धा महत्त्वपूर्ण बदल होतील है ना. बरोबर आहे ना. म्हणजे मनुष्याची प्रवृत्ती सुद्धा बदलेल, प्रेरणात्मक येतील आणि हा बदल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्शनेबल होईल. आणि या परिवर्तनासोबतच काय होणार, प्रचलित संस्था, सामाजिक प्रवृत्ती, प्रेरणा याच्यात सुद्धा महत्त्वपूर्ण बदल होतील. आणि अशा संरचनात्मक परिवर्तनामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, श्रमिकाचे उत्पादन आणि क्षमता व भांडवल वाढ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल, उत्पादनाची नवीन साधने निर्माण होतात आणि उपयोग आणि उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा घडून येते. पहा मी काय म्हणतोय, जर का
संरचनात्मक परिवर्तन झाली म्हणजे औद्योगिकरण वाढेल, आणि औद्योगिकरण वाढेल म्हणजे त्याचा उपयोग वाढेल, मनुष्याची सामाजिक प्रवृत्ती बदलेल, तर प्रेरणात्मक होईल आणि उत्पादन तंत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा घडून येईल. त्यानंतर आपण बघूया की अंतर्गत संरचनामुळे पुन्हा परिवर्तनामुळे काय होईल की नेमकं आर्थिक बदलच होणार नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक बदल देखील होतील. सामाजिक आणि सांस्कृतिकचा जो ढाचा राहील तो देखील बदलेल. ग्रामीण लोक जे आहेत ते शहराकडे स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती, जातीप्रधान कौटुंबिक संबंध, धार्मिक कट्टरता यासारख्या सामाजिक प्रवृत्ती देखील परिवर्तन होतील आणि परिवर्तन होण्यासाठी मदत होईल. मग त्याच्यानंतर आपण बघूया की भांडवल निर्मिती नेमकी काय आहे. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे काही कॅपिटल स्ट्रक्चर आहे किंवा कॅपिटल फॉर्मेशन्स जे आहे, हे कॅपिटल फॉर्मेशन सुद्धा कशा पद्धतीने बदलेल. बरोबर, आणि कॅपिटल फॉर्मेशन्स जेव्हा बदलेल तेव्हा नेमकं काय होईल, जेव्हा पर्याप्त भांडवल पुरवठा हा आर्थिक विकासाचा जो आपण मूलभूत आधार आहे असं मानतो, तेव्हा आर्थिक विकासाचा जो काही मार्ग आहे तो खुला करून प्रमुख किल्ली म्हणजे भांडवल निर्मिती होय असं म्हणू. म्हणजे फर्स्ट ऑफ द की काय राहणार की भांडवल निर्मिती राहील, कॅपिटल फॉर्मेशन्स राहील. आणि एकदा भांडवल निर्मिती किंवा भांडवलाचा संचय ही प्रक्रिया सुरू झाली की भांडवल निर्मितीची प्रक्रिया संचेती आणि स्वपोषक स्वरूपाची राहील. त्याला आपण काय म्हणू, स्वपोषक स्वरूपाची राहील. आणि भांडवल निर्मिती जेव्हा होईल तेव्हा ती 3 प्रमुख घटकामधून जाणार किंवा अवस्थामधून जाणार. एक, वास्तविक बचतीतील वाढ ही बचत करण्याची क्षमता आणि इच्छा यावर अवलंबून असते. दुसरं, बचतीचे एकत्रीकरण करून ती योग्य दिशेने वळविण्यासाठी बँकासारख्या किंवा वित्तीय संस्थांची आवश्यकता असते. आणि तिसरं, या भांडवलाचा उपयोग भांडवल वस्तूमध्ये झाला पाहिजे. म्हणजे काय झालं की भांडवल निर्मितीद्वारे आर्थिक विकास होण्यासाठी इतर साधनांना जी काही अनुकूलता आणि तेवढीच आवश्यकता असेल. आणि आर्थिक विकास म्हणजे केवळ दरडोई उत्पन्नामध्ये वाढ एवढेच नसून बदलाची सामाजिक प्रवृत्ती व आर्थिक संस्था याचा परिणाम सुद्धा आहे. पहा, मी पुन्हा एकदा सांगतो की आर्थिक विकास म्हणजे केवळ दरडोई उत्पन्नामध्ये वाढ एवढेच नसून बदलती सामाजिक प्रवृत्ती व आर्थिक संस्था याचा परिणाम सुद्धा असेल. मग आपण बघूया की योग्य गुंतवणूक धोरण काय राहणार है ना, सुटेबल इन्व्हेस्टमेंट पॉलिसी काय राहणार. बरोबर, योग्य गुंतवणूक धोरण काय राहणार की भांडवल निर्मिती होणे हे आर्थिक विकासाची एक बाजू झाली है ना. भांडवल निर्मिती होणे ही आर्थिक विकासाची एक बाजू झाली, परंतु केवळ भांडवल निर्मितीचं जे काही विकास साध्य होत नाही किंवा निर्माण झालेल्या भांडवलाची योग्य गुंतवणूक होणे देखील तेवढेच आवश्यक आहे है ना. बरोबर आहे की नाही. मग काय होणार की अल्पविकसित देशामध्ये जे काही गुंतवणुकीची जी काही संरचना आहे ती निर्धारित करताना विकासाला प्राधान्याचा क्रम द्यावा लागेल है ना. की तुम्ही तुमचा विकास कुठल्या क्रमांकाने करत आहात. म्हणजे आधी तुम्ही कृषीसाठी करता आहात की आधी तुम्ही सामाजिक सेवेसाठी करता आहात की तुम्ही आधी शैक्षणिक धोरण चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देत आहात की तुम्ही मेडिकल टेस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये करून देत आहात. याला आधी आपल्याला काय द्यावं लागेल, प्राधान्यक्रम द्यावा लागेल. मग त्यानुसार काय होणार की उद्योगांचं जे काही वर्गीकरण असेल ते देशाच्या आर्थिक विकासासाठी सबळ किंवा सक्षम केंद्रे इत्यादी बाबी लक्षात घ्याव्या लागतील. पहा, मी काय म्हणतात म्हणजे आर्थिक विकासाची जी काही सबळ आणि सक्षम केंद्रे आहेत इत्यादींच्या काय बाबी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर काय करावं लागेल की निरनिराळ्या उद्योगामध्ये भांडवलयुक्त, ज्याला ऑप्टिमम म्हणतो आपण, भांडवलयुक्त वाटप होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा देशाचं एकांगी विकास होईल. जर का आपण या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार नाही केला तर देशाचा फक्त एकाच भागाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल है ना. आता कोविड-19 आहे आणि कोविड-19 मध्ये ज्याच्याजवळ भांडवल आहे आणि समजा त्याला कोविड झाला तर तो वाचू शकतो. म्हणजे काय झालं की एकंदरीत जी काही हाय प्रोफाईल किंवा मोठ्या किमतीच्या ज्या काही सेवा आहेत ते विकत घेऊ शकतील. म्हणजे काय झालं, एका साईडकडे कल गेलेला. बरोबर, दुसऱ्या साईडकडला कल म्हणजे गरीब काय होणार, समजा त्याला कोविड झालेला तर कोविड झाल्यामुळे तो काय होईल, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट नाही मिळेल किंवा गव्हर्नमेंट जी काही ट्रीटमेंट देईल आणि त्याच्यामध्ये त्याला वाचण्याचा जितका काही हे मिळेल तोच राहणार. बरोबर, म्हणजे हे सगळ्या गोष्टी तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतील. त्यानंतर आपण बघूया की आर्थिकेतर घटकाचा काय अफेक्शन होईल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की जे काही राजकीय घटक आहेत है ना, प्रबळ
राजकीय शक्तीशिवाय आर्थिक विकास शक्य नाही आणि देशातील राजकीय परिस्थिती अस्थिर आणि प्रशासकीय रचना दुर्बल असेल तर विकासाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात. पहा काय होतील, अडथळे निर्माण होतील. आणि राजकीय घटकात जर का राजकीय स्थिरता आणि प्रशासकीय कार्यक्षमता या दोन घटकाचा समावेश होत असेल तर काय होणार, बचत, गुंतवणूक आणि निर्णयाची अंमलबजावणी यावर या दोन्ही घटकाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय पडेल, प्रभाव पडेल. आता प्रोफेसर लेविस असे म्हणतात की कार्यक्षम शासन यंत्रणेच्या अभावी विकासाचा जो काही दृढ पाया निर्माण होऊ शकत नाही आणि तो यशस्वी असणे अशक्य आहे. त्यावेळेस काय होणार की योजनाची जी काही अंमलबजावणी करणारी यंत्रणा प्रामाणिक आणि कार्यक्षम असली पाहिजे, की अकार्यक्षम, भ्रष्टाचारी, कामचुकार प्रशासन ही विकास योजना अयशस्वी करते. म्हणजे एकंदरीत काय झालं की तुम्ही जर का अकार्यक्षम यंत्रणा असेल, भ्रष्टाचारी असेल, कामचुकार प्रशासन असेल तर तेव्हा विकास योजना काय होणार, अयशस्वी होईल. त्यानंतर दुसरं आपण बघूया की आर्थिकेतर घटक कोणते आहेत, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन. आता आर्थिक विकास हा केवळ आर्थिक घटकावर अवलंबून नसतं. म्हणजे आर्थिक विकासासोबत समाजाची जी काही धारणा असेल ते बदलणे आवश्यक आहे. बरोबर, म्हणजे लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, परिवर्तन करावं लागेल. आणि ते परिवर्तन घडवून आणलं पाहिजे की जेणेकरून देशामध्ये आर्थिक विकासाला अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नसेल तर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे एकंदरीत सामाजिक परिवर्तन समाज हा ताबडतोब स्वीकारणार नाही किंवा स्वीकारत नाही. बरोबर, तर हळूहळू ते स्वीकार करतील आणि हा सगळ्यात मोठा चेंज सामाजिक आणि सांस्कृतिकमुळे होऊ शकतात. त्यानंतर आपण बघूया की जी काही संस्थात्मक परिवर्तने आहेत ती संस्थात्मक परिवर्तने काय राहतील. आता तुम्ही बघितलं असेल की जुन्या सामाजिक रचनेतील जी काही संस्था किंवा पद्धती होती ती आर्थिक विकासामध्ये अडथळे ठरतात, है ना, बरोबर आहे ना. म्हणजे जुन्या परंपरा किंवा जुन्या रूढी आपण समजा घेऊन चाललो तर त्या आर्थिक याच्यामध्ये काय होणार, डिस्टर्ब करतील किंवा अडथळे ठरतील. म्हणजे अशा ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्याचा समूळ आपल्याला नष्ट करावा लागेल, हे गरजेचे आहे. म्हणजे भारतातील जमीनदारी प्रथा आपण बंद केली, संस्थाकीयांना मिळणारी तनखी आपण बंद केलं, प्रथा रद्द केल्या. त्याला बराच विरोध झाला, लोकांकडनं गव्हर्नमेंटला बराच विरोध झाला, परंतु सरकारने ते खंबीरपणे काय केलं, मोडून काढलं. आणि ह्या काही जुन्या ज्या काही संस्था होत्या त्या नष्ट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की त्या जुन्या संस्था जेव्हा आपण नष्ट करत आहोत तेव्हा त्याच वेळेस नवीन संस्था सुद्धा आपल्याला इस्टॅब्लिश कराव्या लागतील, प्रस्थापित कराव्या लागतील की जेणेकरून आर्थिक विकासाला चालना मिळणार. त्यानंतर आपण बघूया की मानवी संसाधनाचा जो काही विकास आहे ज्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन रिसोर्सेस, तर ते कशा पद्धतीने राहील. मानवी संसाधनाचा विकास जेव्हा आपण करतो, आता याच्यामध्ये काय होणार की आर्थिक विकासची जी काही प्रक्रिया आहे ती साध्य आहे, साध्य आणि साधन या दोन्ही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार, मानव आहे आणि आर्थिक विकास आहे. बरोबर, आणि या मानवी कल्याणासाठी त्यांचे जीवन आपल्याला काय करावं लागेल, सुसह्य करण्यासाठी आर्थिक विकास करून घ्यावयाची तोही मानवी काय राहणार, शक्तीद्वारेच. म्हणजे मानवाची जी काही शक्ती असेल, नैसर्गिक शक्ती जी काही असेल त्यामध्ये, त्यामुळे मानवी संसाधनाची भूमिका ही आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बरोबर, म्हणजे मानवी संसाधन म्हणजे नेमकं लोकसंख्या वाढ नाही, है ना. म्हणजे लोकसंख्येच्या आकारापेक्षा त्याची उत्पादकता कशी असेल, त्याची कार्यक्षमता कशी असेल, त्याचप्रमाणे वयोगटातील वर्गीकरण इत्यादी घटक सुद्धा हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे असं म्हणतात ना की जपान सध्या हा क्रियाशील लोकसंख्येचा मोठा गंभीर प्रश्न झाला आहे. बरोबर आहे. आणि याउलट काय झालं भारतामध्ये की सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून गणला जातो आहे. पण फक्त या क्रियाशील लोकसंख्येला कार्यक्षम बनवण्याची आवश्यकता आहे भारताला. म्हणजे जेणेकरून 18 ते 60 या वयोगटातील क्रियाशील लोकसंख्या आपल्याला काय होईल, मान्यता येईल किंवा मांडता येईल. बरोबर, म्हणजेच नेमकं काय झालं की ज्या काही आर्थिक विकासाचा जो काही संबंध आहे हा केवळ आर्थिक घटकाशी संबंधित नसतो, तर तो कसा असतो, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय घटक देखील आर्थिक विकासाशी निगडीत असतात. मग आपण असं बघूया की आधारभूत संरचनेच्या स्थापनेशिवाय आणि विकासाशिवाय आर्थिक विकासाची प्रक्रिया घडून येत नाही. मग काय असेल, कोणत्या घटकांचा त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येईल, तर सगळ्यात महत्त्वाचा घटक हा आहे ऊर्जा किंवा इंधन.
आता उत्पादनासाठी अत्यंत महत्वाची जी काही संरचना आहे ती आहे कोळसा, वीज, तेल, सौर, वायू आणि अणुऊर्जा इत्यादीचा जर का समावेश नसेल तर तो तो आपण काय होणार उत्पादन होऊ शकणार नाही. त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं बघतो की वाहतूक. आता उत्पादकता आणि वितरण या दोन्ही कार्यासाठी वाहतूक हा महत्वाची पायाभूत संरचना आहे आणि यात आपण कशाचा उपयोग करतो? रेल्वे, जल आणि हवाई परिवहन याचा आपण काय करतो? उपयोग करतो. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येईल की संदेशवहन असं म्हणतात की कम्युनिकेशन्समुळे, संदेशवहनामुळे सगळं जग आपल्या हातामध्ये आलेलं आहे. बरोबर आहे ना? आधी टीव्ही मध्ये आपण बघत होतो, आता आपला पूर्ण जग हे आपल्या मुठीमध्ये आहे मोबाईलमध्ये. बरोबर, मोबाईलमध्ये आपलं जग पूर्ण कसं आहे? आपल्या मुठीमध्ये आहे. आणि हे आधुनिक वाणिज्य विकासाला महत्वपूर्ण संगणक किंवा संरचना, टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट आणि ई कॉमर्स यांनी काय केलं? सगळं जवळ आणलेलं आणि ही सगळ्यात महत्वाची आधारभूत संरचना आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वित्त. पैशाशिवाय काही होणार नाही. बरोबर, म्हणजे भांडवल हे व्यवसायाचं रक्त म्हणतो आपण. बरोबर, आणि ज्याच्यासाठी ज्या काही बँका, विमा आणि इतर वित्तीय संस्था ज्या काही आहेत ते काय करतात? रक्तवाहिन्याचं काम करतात, कार्य करतायत आणि भांडवलाशिवाय कुठलं काही साध्य होणार नाही. त्यानंतर आपण असं बघूया की जे काही तंत्रज्ञान आहे ना, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. बरोबर, आणि व्यवसायाचं जे काही आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक सुविधासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान, नवीन यंत्रे याचा समावेश करू आणि त्या कारणाने हे सगळं आधारभूत संरचनेमध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे आणि ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे तंत्रज्ञान सुद्धा हे एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक असेल तर तो आहे सामाजिक सेवा. आता यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि जीवन सुसह्य करण्यासाठी आवश्यक सेवांचा सहभाग करणं हे खूप महत्वाचं आहे. स्वच्छता मोहीम हे जेव्हा राबवल्या गेली तेव्हा खूप लोकांनी त्याला हे केलं, पण नंतर कोविड-19चा हा जो काही अफेक्शन्स आला तेव्हा सामाजिक सेवामध्ये स्वच्छता हा सर्वात महत्वाचा भाग ठेवण्यात आलेला आहे ना. म्हणजे तुम्हाला म्हणतात ना की वारंवार तुम्ही हात धुवा, कुठल्याही गोष्टीला स्पर्श केल्याबरोबर हात धुवा, सॅनिटायझर्स तुम्ही वापरा, आहे ना. बरोबर आहे ना. या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? स्वच्छतेसाठी आहेत आणि स्वच्छतेमुळे आरोग्य तुम्हाला चांगलं मिळेल आणि कोविड-19 सुद्धा तुम्ही काय करणार? पळवू शकणार. म्हणजे एकंदरीत ऊर्जा आणि इंधन, वाहतूक, संदेशवहन, वित्त, तंत्रज्ञान आणि सामाजिक सेवा या आधारभूत संरचनेच्या सर्वात महत्वाचे घटक आहेत. ओके तर थँक्यू.